मुलास रेल्वेत नोकरीस लावतो असे सांगून किराणा दुकानदाराची 7 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडलाय। या प्रकरणी बबन महादेव शिंदे वर्ष 63 राहणार पंचशील नगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार महादेव बाबा पोकळे वर्ष 73 राहणार जयशंकर निवासी दिव्यांग विद्यालय कुमठे, अनुराग पाटील आणि शर्मा पूर्ण नाव माहिती या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे किराणा दुकानदार असून सांगलीत पंचशील नगर येथे त्यांचे किराणा दुकान आहे। त्यांच्या मुलास रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे सांगून फिर्यादी यांचा मुलाचा विश्वास संपादन केला। फिर्यादी यांनी संशयितावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी 8,50,000 रुपये 11 मार्च 2020 ते एप्रिल 2023 रोजी दरम्यान लक्ष्मी महिला सहकारी बँक शाखा शांतिनिकेतन सांगली येथून संशयितांच्या SBI बँक खात्यावर पाठवले। त्यानंतर पुन्हा 50,000 रुपये रोख रक्कम संशयितास दिली। असे एकूण 9 लाख रुपये संशयित आरोपी यांनी फिर्यादीकडून घेतले, पण ठरल्याप्रमाणे फिर्यादीच्या मुलास नोकरी लावली नाही। नोकरी लागत नाही म्हटल्यावर फिर्यादीने संशयिताकडे पैशासाठी तगादा लावला असता संशयितांनी 9 लाखापैकी फक्त 2 लाख रुपये फिर्यादीला परत दिले। मात्र उर्वरित 7 लाख रुपये परत न देता फिर्यादीची आणि फिर्यादीच्या मुलाची फसवणूक केली आहे। म्हणून फिर्यादी यांनी या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी तिघाविरोधात 2 मार्च रोजी दुपारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।